हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी कोथिंबीरची एक पेंडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला आता व्यवस्थितरित्या बारीक चिरून घ्यायची। बघा मी कोथिंबीर चिरलेली आहे। ही आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते। बघा किती फ्रेश कोथिंबीर आहे। हिला आता आपण माती वगैरे लागलेली असते शेतामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची, त्याची सगळी माती निघेपर्यंत। आणि आता मी 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि याला बारीक करून घेते छान असं। बघा बारीक केलेला आहे मी। आता आपण धुतलेली कोथिंबीर घ्यायची। मी तीळ टाकते याच्यामध्ये, तिळाने खूप छान दिसतं। नमक टाकते, थोडासा ओवा छान पैकी चुरून टाकायचा आपण। आणि आता याच्यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटण आहे मिरचीचं आणि लसणाचं ते घालून घ्यायचं। थोडंसं मी पाणी टाकलंय आणि आता बेसन पीठ हवं तेवढं घेऊन छान या पाण्यामध्येच मळून घ्यायचं। वरून आपण पाणी एक्स्ट्राचं घालायचं नाहीये। छान याला एकजीव करून घ्यायचं। छान मस्तपैकी या पिठाला मळून घ्यायचं आपण आणि एक घोळ बनवायचा पिठाचा। बघा मी वरून पाणी काही जास्त टाकलेलंच नाहीये, तरी सुद्धा कोथिंबीरमध्ये ऑलरेडी पाणी असल्यामुळं बघा किती ओलं झालेलं आहे ते। हवं असेल तर अजून आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि छान प्रकारे मळून घ्यायचं। त्याचा एक छान प्रकारे गोळा बनवायचा छान मस्त असा। बघा माझा रेडी झालेला आहे। इथं मी गॅसवर एक कढई ठेवते, त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत इथे ताट घेतलेला आहे, ताटामध्ये चिटकू नये म्हणून तेल टाकायचं आणि छान प्रकारे पूर्ण ताटाला ते तेल पसरवून घ्यायचं। बघा मी वडीचं सारण टाकलेलं आहे, इथं ताटामध्ये ठेवलेलं आहे। ते छान प्रकारे काय करायचं, चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि छान प्रकारे ते थापून घ्यायचं ताटामध्ये मस्त असं। एकसारखं आपण थापून घ्यायचं, म्हणजे नंतर वड्या खूप छान निघतात व्यवस्थितरित्या। बघा मी ते किती छान प्रकारे थापलेलं आहे। व्यवस्थित एक समान मी थापून घेतलेला आहे। बघा रेडी आहे। पाणी पण उकळलेलं आहे। आता हे छान असं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं। ते उकळलं पाहिजे छान प्रकारे, त्याच्यासाठी मी काय करते, त्याच्यावरती झाकण ठेवू नये ना। आता एक 5 मिनिटं त्याला होऊ देते। बघा मी झाकण काढून घेतलंय। आता आपण काय करायचं, चेक करायचं आपण पहिले काढण्याच्या आधी की बाबा व्यवस्थित वडी शिजलेली आहे का। बघा अजिबात चिटकलेलं नाहीये माझ्या चाकूला, म्हणजे ती रेडी आहे, शिजलेली आहे छान असे। आता चाकूच्या साहाय्याने मी वडीचा आकार देते, त्याला छान व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आपण। आणि चाकूच्या साहाय्याने आपण काढायचं, ते हळूहळू चाकूच्या साहाय्याने काढायचं। छान प्रकारे वडी निघते। बघा किती छान प्रकारे वडी निघते। मी चाकूच्या साहाय्याने काढून घेते, एक व्यवस्थित वडा व्यवस्थित काढून। हाताने जास्त आपण हे करायचं नाही, कारण खाली चिटकलेलं असतं ते शिजल्यामुळं। मी चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घेतल्या। बघा मी चाकू कसा खालून व्यवस्थित घालून घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित एकदम व्यवस्थित निघता। बाकी किती छान प्रकारे रेडी झाले त्या। आणि आता आपण गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवायचं।
कारण आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्यात. फ्राय केल्या ना की खूप कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. तेलाला ह्या थोडंसं कढईमधल्या गरम होऊ द्यायचं. मी एक वडी टाकून पहिले चेक केलं, थोडंसं गरम झालं आहे म्हटल्यावर आता बाकीच्या वड्या टाकायला स्टार्ट केल्या. पटपट पटपट वड्या टाकून घ्यायच्या. बाकी ती छान फ्राय होत आहे, त्या छान खरपूस फ्राय होऊ द्यायच्या. त्याला मस्त अशा तळून घ्यायच्या, कारण जेवढ्या कुरकुरीत लागतील तेवढ्या त्या टेस्टी लागतात. खूपच सुंदर बनतात ह्या वड्या. आम्ही तर सारख्याच घरी बनवतो आणि आमच्यात सगळ्यांना आवडतं. मुलांनाही फार आवडतं, मिस्टरांनाही फार आवडतं, सगळ्यांनाच फार आवडतं ह्या कुरकुरीत वड्या. बघा मी किती छान प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत. एकदम छान कलर येईपर्यंत छान फ्राय करायचे ह्याला. बाकी किती सुंदर रेडी होत आहे. ह्या आपण काढून घ्यायच्या, आता थोड्याशा थंड होऊ द्यायच्या. माझ्या रेडी झालेल्या आहेत वड्या. अशात मस्त मस्त रेसिपीसाठी पंढरपूर तडका स्टुडिओला नक्की भेट द्या. धन्यवाद.